पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आयडिया सारेगमप लिटल. यानंतर आपल्या समोर येते द लिटल रेकॉर्ड मेकर कार्तिकी गायकवाड. वैशाली ताईने तुला दिला होता ध आणि अवधूत दादाने दिलेत मी. 13 वर बसलेली आहे. ऑल द बेस्ट कार्तिकी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोल. ठुमक चालली डोल. वाऱ्याच्या तोलान घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुद मोडीत डोळे. हसत खुद मोडीत डोळे. मनी आठवी कृष्णाची जाय. जगमागेले प्रभात काय. आली नंद अंगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आडवी वाट उभा शारंगर. आडवी वाट उभा शारंगर. सोड काना जाऊ दे लवकर. सोड काना जाऊ दे लवकर. एका जनार्दनी जाणे नकळे या गवळणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ह्या गाण्याचा खरंच वन्स झाला पाहिजे. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोल. ठुमक चालली डोल. वाऱ्याच्या तोलान घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुद मोडीत डोळे. हसत खुद मोडीत डोळे. मनी आठवी कृष्णाची जाय. जगवा गेले प्रभात काय. आली नंद अंगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. मस्त झालं गाणं. आणि मला दोन्ही अंतरानंतर तू जे ते भुवयांनी ते घागर घेऊन दाखवत होतीस ना. घागर घेऊन मजा आली. खरंच खूप छान झालं गाणं कार्तिकी. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कार्तिकीसाठी. अवधूत दादा मला तुला एक विचारायचं आहे की हे सगळं शेड्यूल संपल्यानंतर ना मी तुझ्याकडे येतो आळंदीला आणि मग मला प्लीज चान्स देशील का अशी गाणी गायला. आपण एक अल्बम करूया. हा अरे काय ते कॉम्पोजिशन आहे. आता घागर घेऊन येतो तर्कडुम असा तो त्याचा तो एक रिदम आहे यार. हे ज्या संगीतकाराला डोक्यात येते ना तो महान आहे. तो केवळ महान आहे. अरे मी सांगितल्याप्रमाणे खरोखर आपण एक अल्बम करायचा. अवधूत गुप्ते सिंग्स इन आळंदी. ओके घागर घेऊन ओके. आपल्याला लवकरच घागर घेऊनचं रॉक व्हर्जन ऐकायला मिळणार आहे बहुतेक. सो इकडे खूप छान. कारण हे गाणं कठीण आहे म्हणायला. सूर सांभाळून एक्सप्रेशन्स द्यायला खूपच कठीण आहे. आणि ते जे तुझं चाललेलं ना घागर घेऊन काय सिंक होता.
आणि तुला माहितीये का तुझी फक्त उजवी भुवई उडत होती. काय टायमिंग आहे. अगं ती घागर उजव्या कमरेवर असेल ना. बघ किती रिसर्च सुरू झालाय तुझ्या गाण्याचा. पण खरोखर हे जे संगीतकार आहेत त्यांना माझं वंदन आहे. कारण असं गाणं की एका मिनिटात आमच्या सगळ्यांच्या ओठी आलंय आणि ऐकणाऱ्यांच्या मला खात्री आहे सगळेजण एपिसोड संपल्यावर घागर घेऊन करणार आहेत. तर हे तू सगळ्यांच्या ओठी रुजवलंस त्याबद्दल कार्तिकी तुझे शतशः धन्यवाद. थँक्यू. 13वर आहेस आणि हरिजींनी तुला दिलेत ध आणि धच्या पुढे एक प्लस साईन आहे. 20वर पोहोचलेली आहेस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येतोय आपला शेवटचा लिटल चॅम्प आजचा द फ्युचर कॉम्बो म्युझिक डिरेक्टर रोहित राव. वैशाली ताईनी बाप रे तुला दिलेत वरचा ग. 10वर आहेस आणि अवधूत दादानी तुला दिलाय मी सा रे ग. 20वर पोहोचलेला आहेस. ऑल द बेस्ट. येशील राणी पहाटे पहाटे येशील राणी पहाटे पहाटे येशील तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील येशील ओले ती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू तुझी हनुवटी जरा उचलता नको न रागाने पाहू. ओले ती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू तुझी हनुवटी जरा उचलता नको न रागाने पाहू. प्राजक्त फुलांचा पाऊस जेरीत मिठीत मिटून साशील येशील राणी पहाटे पहाटे येशील तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील थँक्यू. गाणं फॅन्टॅस्टिक झालं. पण मला अवधूत तुला प्रश्न विचारायचा आहे हा की ह्या एवढ्याशा वयात हे एवढं रोमॅन्टिक एक्सप्रेशन. अरे तेच तर ना. आता काय बोलणार याला. मित्र असं गाईल तर काय होईल. बरोबर ते कंपोजरनी पण बरोबर केळून ठेवलं. एकदा येशील राणी असं नाही केलं. येशील 3 वेळा ना एकत्र. पण मला एक गोष्ट सांग ते पहाटे ती आली तर तू पहाटे उठणार का तिच्यासाठी. हे बघ मी तुला सांगतो 5 वर्ष झाली मी सकाळी 5 वाजता उठतो रियाजाला त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये काही. कसला रियाज करतोय. काय गायलाय जर असं आणि कसं खरंच म्हणजे तुला असं खरं नाही तुझं काय नाही. पण बरं आहे ते म्हणजे एकीकडे म्हणजे असायला हवं नाही का. त्याच्याशिवाय जमणार कसं म्हणजे गायला हो की नाही. त्यामुळे जे काय आहे ते बरोबर आहे. आणि तू म्हणजे अजय गोंडस गायला गोंडस गायला गोंडस. व्हेरी नाईस. थँक्यू. बाबा काय गायलायस तू. काय म्हणू रे तुला. मी माझ्याकडे खरंच शब्द नाहीयेत. रोहितसाठी जोरदार टाळ्या होत आहेत. सॉलिड गायलायस तू सॉलिड. 20वर आहेस आणि हरिजींनी तुला दिलेत वरचा 6. 28वर पोहोचलेला आहेस. थँक्यू. ऑल द बेस्ट. याचबरोबर पहिली फेरी इथेच संपलेली आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते की महाअंतिम फेरीमध्ये सर्व उपविजेत्यांना दिशा डिरेक्ट कडून 1 लाख रुपयाचे नॅशनल सेव्हिंग स्कीमचे सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. आणि महाअंतिम विजेत्याला किंवा महाअंतिम विजेतीला दिशा डिरेक्ट कडून 2 लाख रुपयाचं नॅशनल सेव्हिंग स्कीमचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि इथे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही खूप लवकर परत येऊ. झी मराठीवर बघत रहा आयडिया सारेगामापा लिटल. मगाच्या गाण्यात लहान म्हटलं ना. थांब
सॉरी तू लहान नाहीयेस. मी फक्त उभं राहून टाळ्या वाजवीन तुझ्यासाठी. एवढं कमाल गायलीस तू.